बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळावा संपन्न झाला। ह्या मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचं पाहण्यास मिळाले। या मेळाव्यादरम्यान त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर बीडच्या राजकारणामध्ये नवनवीन घडामोडी घडत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या बीडच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने नवनवीन घडामोडी घडत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, शुक्रवार रोजी बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। समस्त ओबीसी बांधवांच्या उपस्थितीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर बीडचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीडवर गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेचं राजकारण पाहिलं तर क्षीरसागर कुटुंबाभोवतीच फिरत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। 2016च्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाली। या लढतीमध्ये क्षीरसागरांचा विजय झाला तर संदीप क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। परंतु अध्यक्षपद जरी क्षीरसागराकडे असलं तरी काही महत्त्वाचे जी पद आहेत ते संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना आघाडीकडे असल्याचं आपल्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळाले आहे। पुन्हा एकदा बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी दोन्ही क्षीरसागर मैदानात उतरले असून त्यातच आता ओबीसीचा महाएल्गार मेळावा बीड ह्या ठिकाणी संपन्न झाला आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित ओबीसी समाजाला आव्हान केले की येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या। ह्या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। राजकीय गोळाबेरेजी बरोबरच जातीचं राजकारण देखील खूप मोठं महत्त्वाचं ठरणार असल्याचं देखील ह्या निवडणुकीमध्ये सांगण्यात येत आहे। ह्याचबरोबर नगर परिषदचा अध्यक्षपद जरी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलं तरी मात्र नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी शरद पवार गटाचे तसेच बीड जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते असलेले योगेश क्षीरसागर हे आता ही नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आता राजकीय घडामोडीला त्यांच्याकडून वेग आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। नगर परिषद क्षीरसागर कुटुंबाकडे जाणार आहे, परंतु कुठल्या क्षीरसागराकडे जाणार आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण योगेश क्षीरसागर यांच्या ताब्यात जाण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील त्यांना पाठबळ देणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे योगेश क्षीरसागर यांच्या पाठीमागे आता ओबीसी मतदार जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उभा राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने आता मराठा मतदार जो आहे तो उभा राहावा ह्यासाठीच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाली होती। कारण अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर तर शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। ह्या निवडणुकीमध्ये देखील मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळाला आणि ह्यामध्ये अखेर संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला। कारण त्यांच्या पाठीशी मराठा मतदार जो आहे तो एका बाजूने उभा राहिला तर दुसरा विचार केला तर मुस्लिम मतदार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याने संदीप क्षीरसागर हे बीड तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। तीच पार्श्वभूमी परत आता नव्याने निर्माण होत असून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हेच चित्र निर्माण होणार असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। कारण बीड नगर परिषदचं अध्यक्षपद जरी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलं तरी मात्र बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी हे दोन्ही क्षीरसागर आता मैदानात उतरले असून राजकीय नेत्याकडून चाचपणी देखील त्यांच्या मार्फत केली जात असल्याचं आपल्याला बीडच्या राजकारणामध्ये पाहण्यास मिळत आहे। बीड ह्या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होता। हा मेळावा जो आहे तो मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला असला तरी मात्र हा मेळावा जो आहे तो बीड जिल्ह्याचे माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी गाजवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे।
पूर्वी पद्धतीनेच धनंजय मुंडे पुन्हा राजकारणात ह्या मेळाव्याच्या माध्यमातून सक्रिय होत असल्याचं पाहण्यास मिळालेले आहे। मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी येणाऱ्या नगर परिषदेमध्ये ओबीसीची ताकद दाखवून द्या असं आव्हान केल्यानंतर त्याला प्रतिसाद देताना देखील आपल्याला ओबीसी बांधवाकडून पाहण्यास मिळालेले आहे। त्यामुळे आता बीडच्या नगर परिषदेचे राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी मात्र ह्या राजकीय वातावरणामध्ये ओबीसी आणि मराठा जो मतदार आहे तो निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। बीड नगर परिषदेचा विचार केला तर ह्या ठिकाणी मराठा, मुस्लिम आणि ओबीसी मतदार जो आहे तो निर्णायक ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। कारण अनुसूचित जातीसाठी हे अध्यक्षपद राखीव असल्यामुळे अनेक उमेदवार अनुसूचित जातीतील उभा राहणार आहेत, त्यामुळे मताचं विभाजन होणार आहे। परंतु मुस्लिम, मराठा आणि ओबीसी मतदार जो आहे तो हे कुणाच्या पाठीशी उभा राहतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ओबीसी आणि मुस्लिम जो समाज आहे तो योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहण्याकरता धनंजय मुंडे यांच्याकडून देखील आता पावले उचलली जात आहेत। तर ह्याचबरोबर आता मराठा, मुस्लिम आणि ओबीसी हे तिन्ही मतदार जो आहेत तो संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहण्यासाठी त्यांनी देखील हालचाली केल्याचं आपल्याला या नगर परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहण्यास मिळत आहे। सध्या बीडमध्ये जर पाहिलं तर राजकीय वातावरण तापत आहे। ह्यातच आता योगेश क्षीरसागर यांच्या मतदारामध्ये आणखी वाढ करण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ चुलते जे आहेत ते म्हणजे जयदत्त अण्णा क्षीरसागर हे देखील आता लवकरच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर यांचं पारड जड होणार असल्याचं देखील जाणकार व्यक्तीकडून सांगितलं जात आहे। ही जी जुळवाजुळव आहे ही धनंजय मुंडे यांच्या मार्फत केली जात असल्याचं देखील सांगितलं जात आहे। ओबीसी मेळाव्याच्या नंतर बीड जिल्ह्यातील नगर परिषदेचे सर्वच जी सूत्र आहेत ते धनंजय मुंडे यांनी हाती घेतले असल्याचं देखील राजकीय विश्लेषकाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील नगर परिषदा अजित पवार गटांच्या ताब्यात मिळवण्यासाठी आता धनंजय मुंडे जे आहेत ते मैदानात उतरणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यांच्या साथीला ओबीसी समाज देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं ह्या ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। ह्यातच आता अजित पवार गटामध्ये जयदत्त क्षीरसागर हे जे आहेत ते लवकरच प्रवेश करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण बीडची जी नगर परिषद आहे ती गेल्या 25 वर्षापासून क्षीरसागर घराण्याच्या ताब्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। पुन्हा एकदा ही नगर परिषद जी आहे ती क्षीरसागर यांच्या ताब्यात येण्यासाठी या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्या अनुषंगानेच आता लवकरच जयदत्त क्षीरसागर जे आहेत ते आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। जयदत्त क्षीरसागर यांनी जर अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तर योगेश क्षीरसागर यांचे नगर परिषदेच्या निवडणुकीमधले जे पारडं आहे ते नक्कीच जड होणार असल्याचं ह्या प्रवेशामधून पाहण्यास मिळणार आहे। कारण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे प्रवक्ते तावरे आहेत त्यांना मानणारा मुस्लिम वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्याचबरोबर आता धनंजय मुंडे यांनी ओबीसीची ताकद आपल्या बाजूने उभा करण्यासाठी देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच योगेश क्षीरसागर यांचं ह्या बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पारड जड राहील असं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे जर एक विचार केला तर शरद पवार गटाचे आमदार असलेले सागर यांच्या बाजूने आता मराठा समाज जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीपासून भक्कमपणे उभा आहे। त्यात मुस्लिम समाजाची देखील त्यांना साथ आहे आणि अनुसूचित जमातीचा जर त्यांनी उमेदवार दिला आणि अनुसूचित जाती जमातीतील सर्व जर मतदार बंधू जे आहेत ते संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभं राहिलं तर बीडची नगर परिषदची जी निवडणूक आहे ती काटेकी टक्कर होईल असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यात येण्यासाठी आता धनंजय मुंडे देखील बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डोकं लावणार असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु ह्याला आता कुठेतरी सुरुंग लावण्यासाठी अजित पवार गटाचेच गेवराई मतदारसंघाचे नेते असलेले अमरसिंह पंडित देखील ह्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दर्शविणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे जरी जयदत्त क्षीरसागर यांनी अजित पवार गटामध्ये जरी प्रवेश केला तर दुसरी जर बाजू पाहिली तर अमरसिंह पंडित यांच्या गटाला मानणारा वर्ग देखील बीड नगर परिषदेमध्ये ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे कदाचित ही जी निवडणूक आहे ती अटीतटीची होऊ शकते आणि जर असं चित्र जर राहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या बाजूचा उमेदवार जो आहे तो विजय होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे। बीड नगर परिषदेच्या निवडणुकीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।